भारतीय संस्कृतीमध्ये जी 5 तत्वे, पंचतत्वे सांगितलेली आहेत, परंतु पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये 5च्या ऐवजी 4च तत्वे मानल्या जातात. त्यांच्याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर गजानन सीताराम देशमुख आपल्या सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मंडळी, भारतीय संस्कृतीने जी 5 तत्वे सांगितलेली आहेत, या 5 तत्वांच्याच मदतीने हे सर्व विश्व किंवा ह्या 5 तत्वांनीच हे विश्व, आपलं सर्व शरीर, हे जे काही आपल्याला चराचर दिसतं ते बनलेलं आहे असं आपण मानतो. म्हणजे ही 5 तत्वे म्हणजेच हे सर्व विश्व, जग आहे. आता मला सांगताना असा एक मुद्दा तुमच्या पुढे सांगायचा आहे की आपण भारतीय लोक 5 तत्वे मान्य करतो. पाश्चिमात्य ग्रीक या संस्कृतीमध्ये मात्र 4च तत्वांना मान्यता दिली गेलेली आहे. ती 4 तत्वे कोणती, ते कोणतं तत्व मानत नाहीत, आपण 5 तत्वे मानतो ती कोणती आहे, त्यांच्याविषयी आपण अगदी थोडक्यात माहिती घेणार आहोत. परंतु ही माहिती आपल्या पुढील पिढीला असली पाहिजे, त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. पहिलं तत्व, ज्याला आपण आप असं म्हणतो, आप, साध्या भाषेत जल, पाणी, हे पहिलं तत्व आहे. म्हणजे हे जग असेल, आपलं शरीर असेल, विश्व असेल, याच्यातला एक महत्त्वाचं जे तत्व आहे, जे घटक आहे, त्याला आपण आप म्हणूयात. आप म्हणजे जल, जल म्हणजेच इंग्लिशमध्ये त्याला वॉटर असं म्हणतात. आता हे पंचतत्व सांगण्यापाठीमागला उद्देश काय? एखाद्या वेळेस तुम्ही बातमी पाहता बघा, एखाद्या व्यक्तीचं निधन वगैरे होतंय, त्यांच्यावर आपण अंतिम संस्कार वगैरे करतो आणि बातमी दिल्या जाते की अमुक अमुक व्यक्ती किंवा जे काही सन्माननीय व्यक्ती आहे ती पंचतत्वात विलीन झाली. आता मराठीमध्ये हा वाक्प्रचार आहे, पंचतत्वात विलीन होणे. याचा अर्थ काय होईल? म्हणजे ज्या मंडळींना ही 5 तत्वेच माहीत नाहीत, त्यांना काय कळणार आहे पंचतत्वात विलीन झाले? तर जसं मी सांगितलं की या 5 तत्वांनीच आपलं हे शरीर बनलेलं आहे. मृत्यूनंतर आपलं हे शरीर त्या 5 तत्वांमध्ये सामावल्या जातं, म्हणून आपण तसा तो मराठीमध्ये वाक्प्रचार वापरतो की पंचतत्वात विलीन होणे. तर ते पंचतत्वात विलीन झाले असं जेव्हा आपण वाक्प्रचार करतो, तर मराठी भाषिकाला, ज्यांना मराठी भाषा कळते, समजते, त्यांना कळते की अमुक अमुक यांचा अंत्यसंस्कार झालेला आहे, देह आता त्यांचा नष्ट झालेला आहे आणि ह्या पंचतत्वात ते विलीन झालेले आहेत. बरोबर आहे? तर मग ही 5 तत्वे, तर त्याच्यातलं मी पहिलं तत्व सांगितलं आप. आप म्हणजे याला साध्या भाषेत काय सांगितलं मी? जल, पाणी, इंग्लिशमध्ये वॉटर. इंग्लिशमधली मंडळी याला मानतात बरं का, त्यांनाही ते मानतात. बरं, दुसरं तत्व तेज. तेज, अग्नी. अग्नी याला काही ठिकाणी ताप हा शब्दही वापरतात बरं का. तेज, अग्नी, ताप. इंग्लिशमध्ये याला फायर हा शब्द मान. ते लोकही या तत्वाला मान्यता देतात. म्हणजे वॉटर आणि फायर, आणि आपल्या इकडं आप आणि तेज. बरं, तिसरं तत्व वायू. वायू याला आपण पवन वगैरे असे शब्द वापरतो. एअर, इंग्लिशमध्ये मात्र एअर हा शब्द आपण घेऊयात. ते त्या तत्वाला मान्यता देतात. आता जे मी एक चौथं तत्व तुमच्या पुढे आणतो, त्याला मात्र तिकडली संस्कृती मान्यता देत नाही. ते म्हणजे आहे हे आकाश. आकाश याला आपल्या इकडे आकाशाला बऱ्याच ठिकाणी शून्य हा शब्द एक वापरला जातो बरं का, आकाश. आता तिकडे तुम्ही स्पेस म्हणा, स्काय म्हणा. आता ते कशामुळे ते मानत नाहीत हा एक वेगळा व्हिडिओचा विषय होईल. त्यांनी त्याच्यात खूप संशोधन केलेलं आकाशमध्ये, कदाचित त्याच्यामुळे ते मानत नसतील. पण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ही जी पोकळी असते, मग ती शरीरामध्येही काही ठिकाणी पोकळी असू शकते, विश्वामध्येही असते, म्हणून मात्र आपण त्या पंचतत्वामध्ये त्याचा समावेश करतो. कशाचा? आकाश किंवा शून्य याला असं आपण म्हणूयात. इंग्लिशमध्ये मात्र जे आपण स्पेस, स्काय असे शब्द वापरले, तिकडली संस्कृती मात्र याला एलिमेंट्स म्हणून मान्यता देत नाही. दे कन्सिडर ओनली 4 एलिमेंट्स. ते 4च तत्व मान्य करतात, त्याच्यात आकाश हे तत्व येत नाही. मुद्दा नीट लक्षात ठेवा. आणि शेवटचं एक तत्व, ज्याला आपण पृथ्वी म्हणूयात, क्षिती असा एक शब्द वापरतात, अर्थ. आलं लक्षात? माती वगैरे असे शब्द आपण इथं घेऊयात. या तत्वालाही तिकडली संस्कृती मान्यता देते. मग इंग्लिशमध्ये 4 एलिमेंट्स कोणते झाले? 4 एलिमेंट्स, वॉटर, फायर, एअर अँड अर्थ. आपल्या इकडे मात्र 5 तत्व झाली. कोणती 5 तत्व झाली? आप,
तेज, वायू, आकाश आणि पृथ्वी ही 5 तत्वे आहेत, ज्याच्यापासून आपण सर्वजण, आपलं हे विश्व बनलेलं आहे आणि शेवटी ते त्याच्यातच सामावल्या जाते. आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या परिचितांना अवश्य ही पाठवा, याच्यावर चर्चा करत जा. ह्या काही बेसिक गोष्टी आहेत, आपल्याला त्या कळाल्या पाहिजे. म्हणून माझा एवढाच उद्देश होता की भारतीय संस्कृती 5 तत्व मान्य करते, पाश्चिमात्य संस्कृती मात्र 4च तत्व मान्य करते. तर त्यातलं ते आकाश तत्व मानत नाहीत, आपण मात्र मानतो. तर चालेल, आणखीन काही तुमच्या जर प्रतिक्रिया असतील त्याही तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवू शकता. चालेल मंडळी, थांबतो. धन्यवाद.